Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper first, unit number second, fiber crop. In previous lecture, explain the cotton crop. Cotton crop is completed in previous lecture. Then now start next fiber crop in our syllabus, that is a jute crop. Jute crop. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण युनिट नंबर सेकंड मधलं फायबर क्रॉप मध्ये आपण कॉटन क्रॉप पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. कॉटन क्रॉप हे 8 मार्काचं क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारतात किंवा 4 मार्काचं किंवा शॉर्ट नोट्स 2 किंवा 3 विचारू शकतात. असं वेटेज आहे कॉटन क्रॉपचं. तर आपण या फायबर क्रॉप मधलं नेक्स्ट क्रॉप आपण अभ्यासणार आहोत, ते आहे ज्यूट क्रॉप. ज्यूट. आता ज्यूट हे क्रॉप आपल्या महाराष्ट्रामध्ये तर येत नाही. हे वेस्ट बेंगॉल मधलं फायबर क्रॉप आहे आणि फार महत्त्वाचं आहे. जसं आपल्या भागामध्ये आपण कॉटन क्रॉप हे कॅश क्रॉप म्हणून घेतो, तसं वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये हे फायबर क्रॉप म्हणजे कॅश क्रॉप म्हणून ग्रो केलं जातं. आणि हे ज्यूट म्हणजेच ताग पीक असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि हे ज्यूटचा वापर आपण वेगळ्या कामासाठी, म्हणजे जे सुतळी आपण पोते बांधण्यासाठी किंवा सुतळीचं पोतं तयार करण्यासाठी, ताटपत्री तयार करण्यासाठी, दोऱ्या तयार करण्यासाठी बरेच याची यूज आहे. आपण इकॉनॉमिक युजेसमध्ये बघणारच आहोत. ज्यूट हे क्रॉपचं बॉटॅनिकल नेम जे आहे कॉर्चोरस कॅप्सुलरीज आणि सेकंड आहे कॉर्चोरस ओलिटोरियस. म्हणजेच ज्यूट या क्रॉपचे 2 स्पेसीज आहेत. कॉटन क्रॉपचे जसे 4 स्पेसीज आपण बघितलं, तसं ज्यूट या क्रॉपमध्ये 2 स्पेसीज आहेत. एक कॉर्चोरस कॅप्सुलरीज आणि कॉर्चोरस ओलिटोरियस. म्हणजे कॅप्सुलरीज अँड ओलिटोरियस, दीज आर द 2 स्पेसीज ऑफ ज्यूट क्रॉप. या ज्यूट क्रॉपच्या 2 स्पेसीज आहेत. काही फिल द ब्लँकमध्ये काही वेळेला विचारतात, जसं तूरचं मागे विचारलं होतं, डॅडॅश अँड डॅडॅश आर द स्पेसीज ऑफ रेड ग्राम असं विचारलं होतं. असं ज्यूटचंही विचारू शकतात. डॅडॅश and dash are the species of jute crop. तर इथं लिहायला पाहिजे कॅप्सुलरीज आणि ओलिटोरियस. तर these are the species of jute crop. Then families, Tiliaceae. Tiliaceae is a family. तर ज्यूट या क्रॉपची जी फॅमिली आहे, कुटुंब आहे, टिलिएसी ही फॅमिली आहे. ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया अँड आफ्रिका. तर ज्यूट या क्रॉपचं मूळ स्थान जे आहे साऊथ ईस्ट एशिया अँड आफ्रिका आहे. तर एक मार्कासाठी विचारू शकतात फिल इन द ब्लँकमध्ये किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये. तर हे ज्यूटचं क्रॉप आहे. हे आहे ज्यूट. असं क्रॉप येतं ज्यूटचं, फार उंच जातं आणि याचं ताग बनवण्यासाठी याचा वापर केला जातं. हे ज्यूट क्रॉपची व्हेरायटी आहे, JRO ही व्हेरायटी आहे. या पद्धतीचं ज्यूट क्रॉप असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पीक नाही. माझ्या बघण्यात तर आलेलं नाही, फक्त विद्यापीठामध्ये हे सॅम्पल म्हणून घेतलं जातं विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी, आयडेंटिफिकेशन होण्यासाठी. तर तेव्हाही मी बघितलं होतं. तर हे विद्यापीठातलंच एक व्हेरायटी आहे ग्रो केलेली ज्यूट पिकाची. तर असं ज्यूट क्रॉप हार्वेस्टिंग केलं जातं. पश्चिम बंगालमध्ये भरपूर पाऊस असतं. त्या एवढ्या पाण्यामध्ये हे पीक चांगल्या पद्धतीनं येतं आहे. बघा, पाण्यामध्येच हे पीक आहे. तर भात पीक आणि ज्यूट हे पाण्यामध्ये येणारं पीक आहे. तर या ज्यूट पिकाचा वापर म्हणजे उपयोग हे ताग तयार करण्यासाठी, जसं आपण आंबाळ्यापासून तयार करतो. ज्यूट म्हणजे आंबाळा नाही आहे ना, त्याला डेक्कन हेम्प म्हणतात. तर ते पुढं आपल्याला पीक आहे. तर ज्यूट हे वेगळंच पीक आहे, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. तर या ज्यूटचं हे फायबर तयार करण्यासाठी वापरलं जातं. हे ज्यूट पिकाचं फायबर आहे. तर हे आपणही आंबाळा जसं तयार करतो तसं ज्यूटचं फायबर काढलं जातं. तर हे पूर्ण प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. तर आज आपण बघूया इकॉनॉमिक युजेस ऑफ ज्यूट. इट इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फायबर क्रॉप ऑफ इंडिया, फॉलोड बाय कॉटन. या कापूस पिकानंतर हे ज्यूटचं सेकंड नंबरवर फायबर इकॉनॉमिक युजेस म्हणून याचं घेतलं जातं. ज्या पद्धतीनं कॉटन हे वर्ल्डमध्ये फर्स्ट नंबरवर आहे,
तसं ज्यूट हे सेकंड नंबरवर आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज गोल्डन फायबर ऑफ इंडिया. गोल्डन फायबर ऑफ इंडिया. ज्यूट या पिकाला गोल्डन फायबर असं म्हटलं जातं. तर फारच लस्टरस आणि त्याचं इकॉनॉमिक युजेस भरपूर आहे. गोल्डन फायबर ऑफ इंडिया. इट इज मोस्टली ग्रोन इन वेस्ट बेंगॉल ॲज अ कॅश क्रॉप. तर हे ज्यूट क्रॉप वेस्ट बेंगॉलमधलं फार महत्त्वाचं कॅश क्रॉप मानलं जातं. फायबर इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सुतळी, गनी बॅग्स, रोप्स. मग या ज्यूट पिकाचं जे फायबर आहे याचा वापर जास्त करून सुतळी बघितलं असेल तर आता टमाटे बांधण्यासाठी, पोते बांधण्यासाठी, पोते शिवण्यासाठी हे सुतळी आपण वापरतो. नंतर गनी बॅग्स, याच्या बॅग्स जे अगोदर सुतळीचे पोते साखरेसाठी आणि इतर कामासाठी वापरायचे, आता हे खताचे पोते वापरतो आपण. तर हे गनी बॅग्स आणि रोप्स, दोऱ्या तयार करण्यासाठी या फायबरचा वापर केला जातं. ही आहे सुतळी. बघितलं सुतळी. जे विद्यार्थी मेडिकल वगैरे मोठ्या शहरामध्ये राहतात त्यांना सुतळी म्हणजे काय यासाठी मी सुतळी दाखविलेलं आहे. तर हे सुतळी जी बनवलेली आहे हे ज्यूट फायबर आहे. कशाने बनलेली आहे? ज्यूट फायबर आहे. या फायबरचा वापर करून हे सुतळी तयार केलेली आहे. हे सुतळीचंही बंडल आहे. नंतर सुतळीपासून असं रोप तयार केलं जातं, दोऱ्या तयार केल्या जातात. नंतर हे अशा पद्धतीनं याला पोतं तयार करण्यासाठी किंवा पाय साफ करण्यासाठी विणलं जातं. हे पोते, सुतळीचे पोते म्हणतात त्याला गनी बॅग्स. हे आहेत गनी बॅग, सुतळीचे पोते. आता बघायलाही मिळत नाही. हे अगोदर भरपूर असायचे. साखर यायची याच्यामध्ये, सगळं काही धान्य या पोत्यामध्ये व्हायचं. परंतु आता युरियाच्या बॅग वगैरे खताचे बॅग आहेत तेच वापरत आहेत. आणि हलकं असतं. हे क्विंटलचं पोतं असतं, मोठं असतं. याच्यामध्ये नारळसुद्धा येतात या पोत्यामध्ये. तर हे सुतळीचं बॅग म्हणजे गनी बॅग्स. नंतर हे वेगळे बॅग्स तयार केले जातात. ज्यूट क्रॉप, लेडीज पर्स वगैरे असे भरपूर सुतळीपासनं म्हणजे ज्यूटपासनं तयार करतात. तर हे बॅग्स वगैरे, डिझाईन केलेले बॅग्स वगैरे सगळं ज्यूटनं तयार केलेलं आहे. नंतर चारकोल पेंटिंग वगैरे करण्यासाठी याचा वापर केला जातं. नंतर पाय वगैरे साफ करण्यासाठी या ज्यूटचं वापर केलं जातं. हे डिझाईन वेगवेगळ्या रंगाचे बॅग जे असतात, पर्स वगैरे, तर लेडीज बॅग वगैरे हे सगळं ज्यूटपासनं तयार केलेले असतात. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट, ज्यूट बॅग मेकिंग, या पद्धतीने हे ज्यूटपासनं तयार झालेले सगळ्या बॅग्स लक्षात. तर हे इको फ्रेंडली असतात. नंतर कुंचतात. तर याचा आपण सर्रास वापर करत आहोत आजकाल. तर इट ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ ताटपत्री, मॅट्स, ट्विन्स, कार्पेट, बॅकिंग, सॅक्स. तर पाय साफ करण्यासाठी वगैरे, नंतर ताटपत्रे आहेत, मॅट्स आहेत, ट्विन्स दोरा वगैरे, कार्पेट आहे, बॅकिंग, नंतर सॉक्स आहे ना, ज्यूटचे सॉक्स वगैरे, नंतर पाय साफ करण्यासाठीही याचा वापर केलं जातं. स्टॉक आर यूज्ड फॉर मेकिंग चारकोल, पेपर, हँडबोर्ड. तर जे स्टॉक असतं त्याचं खोड, त्यापासनं चारकोल तयार केलं जातं. काय? चारकोल, कोळसा वगैरे ज्याला आपण म्हणतो. नंतर हँडबोर्ड वगैरे तयार करण्यासाठी या स्टॉकचा वापर केला जातं. स्टॉक आर ऑल्सो यूज्ड फॉर फ्यूल पर्पज. याचं इंधन म्हणूनही वापर केला जातं. फार खोड जाळ असतं, इंधन म्हणून वापर केलं जातं. इट अर्न फॉरेन एक्सचेंज बाय एक्सपोर्ट. तर फॉरेन एक्सचेंज, तर बाहेर परदेशाचा पैसा याचा वापर केला जातं. एक्सपोर्ट केल्यानंतर बाहेर देशाचा आपल्याला पैसा भरपूर मिळतं. तर दिज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ ज्यूट. तर या ज्यूटचे इकॉनॉमिक युजेस आहेत. हे चारकोल तयार केलं जातं, तर कोळसा वगैरे म्हणतो आपण. तर या पद्धतीने इकॉनॉमिक युजेस हमखास विचारतात 2 मार्कासाठी. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, इकॉलॉजिकल फॅक्टर. इकॉलॉजी. इन इकॉलॉजी देर आर 2 पॉईंट, क्लायमेट अँड सॉईल. तर इकॉलॉजी असं विचारलं 2 मार्कासाठी, तर क्लायमेट आणि सॉईल वेगळं लिहायला पाहिजे. क्लायमेट लिहिण्यासाठी 1 मार्क आणि सॉईल लिहिण्यासाठी 1 मार्क. क्लायमेट बघूया आपण. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ज्यूट क्रॉप इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ज्यूट हे पीक उष्ण कटिबंधातील पीक आहे. बट इट कॅन बी ग्रोन इन सब ट्रॉपिकल रिजन. सब ट्रॉपिकल रिजन, परंतु हे समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट.
तर या ज्यूट पिकाला हॉट आणि ह्युमिड क्लायमेट मानवतं फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर पिकाच्या वाढीसाठी हॉट आणि ह्युमिड क्लायमेट असणं गरजेचं आहे. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 27 to 38 डिग्री सेल्सिअस. तर तापमान जे आहे ज्यूट पिकाला लागणारं 27 ते 38 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणं आवश्यक आहे. रेनफॉल इज अबाउट 1250 to 2500 मिलीमीटर. तर ज्यूट या पिकाला पर्जन्यमान जे आहे हे जास्त पाहिजे. भात पिकासारखं 1250 ते 2500 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान लागतं. तर हे पीक जास्त पर्जन्यमान ज्या भागामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये भरपूर पाऊस पडतं, जसं कोकण भागामध्ये पाऊस पडतं तसं पाऊस पडतं, तर तिथं हे ज्यूट पीक आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. तर काय काय सांगितलं पण शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप but it can be grown in subtropical region. It require hot and humid climate. Then optimum temperature range should be 27 to 38 degrees Celsius. Rainfall is about 1250 to 2500 मिलीमीटर असं हवामान असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. हेवी रेनफॉल अँड लॉंग ड्राय स्पेल इज हार्मफुल टू प्लांट ग्रोथ. तर कंटिन्युअस पाऊस आणि ड्राय स्पेल हे पिकासाठी घातक असतं. वॉटर लॉगिंग कंडिशन इज ऑल्सो हार्मफुल. तर जास्त पाणी साचणं हे सुद्धा हार्मफुल असतं. तसं हे पाण्यामध्ये येणारं पीक आहे तसं. नेक्स्ट सॉइल. इट कॅन बी ग्रोन इन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. ज्यूट हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे. बट वेल ड्रेन्ड लोमी सॉइल और सँडी लोम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. तर ज्यूट हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये येतं, परंतु उत्तम निचरा होणारी लोमी सॉइल, सँडी लोम सॉइल हे फारच उपयुक्त असते. इट कॅन बी ऑल्सो ग्रोन ऑन ॲल्युव्हियल सॉइल. ही ज्यूट पीक हे ॲल्युव्हियल सॉइलमध्ये येणारं पीक आहे. इट शुड बी रिच इन ऑर्गॅनिक मॅटर विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर रिच ऑर्गॅनिक मॅटर कंटेन असणारी जमीन आणि गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणारी जमीन या पिकासाठी योग्य असते. तर अशी जमीन असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूया व्हेरायटीज. देर आर 2 स्पेसीज, कॉर्चोरस कॅप्सुलरीज अँड कॉर्चोरस ओलिटोरियस. तर कॅप्सुलरीजच्या जे व्हेरायटी आहेत ते आपण बघूया. फंदूक, धाडेश्वरी, फुलेश्वरी, C212, C5884, EC4142, EC4143. यापैकी आपण 2 कॅप्सुलरीजच्या काही वेळेला कॅप्सुलरीजच्या व्हेरायटी विचारू शकतात. तर तेव्हा आपल्याला 2 मार्कासाठी असेल तर 4 व्हेरायट्या लिहिणं गरजेचं आहे. तसं स्पेशल विचारत नाही, फक्त व्हेरायटीज ऑफ ज्यूट असं विचारतात. तर कोणतेही 4 व्हेरायट्या लिहिलं तर चालतं. कॅप्सुलरीजच्या लिहा किंवा ओलिटरीजच्या लिहा. ओलिटरीजच्या जी आहे तोसा, चायनुसुरी ग्रीन, O620, O632, O757 अशा ह्या ओलिटोरियसच्या व्हेरायटीज आहेत. तर हे व्हेरायटीज आपण 4 लक्षात ठेवायला पाहिजे. व्हिडिओ बघत असताना लिखाण करा तर लक्षात राहणार, फक्त बघून चालणार नाही. बरेच विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात तर लक्षात राहत नाही. तेव्हा लिहून बघायचं तर लक्षात राहणार, काही अडचण येणार नाही. तर नेक्स्ट आपण जे बघणार आहोत डिफरन्स बिटवीन कॉर्चोरस कॅप्सुलरीज आणि कॉर्चोरस ओलिटोरियस. यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे हे 2 मार्कासाठी विचारतात. जसं मेजमध्ये विचारतात. कसं विचारतात मेजमध्ये? डिफरन्शिएट बिटवीन कंपोजिट व्हेरायटीज अँड हायब्रिड व्हेरायटी. तसं इथं विचारतात. कॅप्सुलरीज आणि ओलिटोरियस या दोघा स्पेसीजमध्ये काय फरक आहे तर आपण 1 बाय 1 बघूया. अगोदर बघू आपण कॅप्सुलरीज, कॉर्चोरस कॅप्सुलरीजचं बघू आणि नंतर कॉर्चोरस ओलिटोरियसचं बघू. तर आपण कॉर्चोरस कॅप्सुलरीजचं जे कॅरेक्टर आहे ते आपण अगोदर बघूया. द प्लांट्स आर डॉर्प. तर कॅप्सुलरीजचं प्लांट जे आहे ते डॉर्प असतं, ठेंगू असतं, उंच जात नाही. फायबर इज लेस लस्टरस विथ लो क्वालिटी. तर लस्टरसपणा जे आहे कॅप्सुलरीजमध्ये, धाग्याचं जे स्मूथपणा आहे ते
जास्त स्मूथ राहत नाही आणि त्याची क्वालिटी लो क्वालिटीचं असतं. इट कॅन बी ग्रोन इन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. हे कोणत्याही हवामानामध्ये येतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. इट कॅन टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन, हिन्स ग्रोन इन लो लँड एरियाज. तर ही कॅप्सुलरीजचं जे स्पेसीज आहे, याचे जे जाती आहेत, हे जास्त पाण्यामध्ये आणि वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये येणारे असतात. मग लो लँड एरियामध्ये हे ग्रो केलं जातं. तसं फोटोमध्ये अगोदर दाखविलं, आताही दाखवू आपण. तर हे 4 गुणधर्म आपण लिहायचं आणि त्याची व्हेरायटी जी आहे फुलेश्वरी, एखाद्या व्हेरायटीचं नाव लिहायचं, 2 मार्क मिळणार. काय काय म्हटलं आपण, इट इज अ डॉर, ठेंगू असतं, लेस लस्टरियस अँड लो क्वालिटी ऑफ फायबर. इट कॅन बी ग्रोन इन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन, कोणत्याही हवामानामध्ये येतं. इट कॅन बी ग्रोन इन वॉटर लॉगिंग कंडिशन, वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये येत असल्या कारणाने लो लिंग एरियामध्ये त्या खोलगट भाग आहे, पाणी साचतं, अशा जमिनीमध्ये कॅप्सुलरीज हे स्पेसीज ग्रो करायला पाहिजे. तर व्हेरायटी आहे फुलेश्वरी. कळालं बाळांनो. तर नेक्स्ट हे आहे डॉर. टॉल दिसत आहे का, डॉर म्हणजे काय आहे, कॉर्चोरस कॅप्सुलरीज या स्पेसीजचं हे झाड आहेत, म्हणजे जूट आहे. तर या पद्धतीने याला फुलं येतात. नंतर या पद्धतीने धागा, म्हणजे तेवढं जास्त लस्टरच राहत नाही, म्हणजे जे रफ तयार करण्यासाठी याचं फायबर वापरलं जातं, ताटपत्री वगैरे दोऱ्या तयार करण्यासाठी. तर नेक्स्ट बघूया आपण ओलिटोरियस, कॉर्चरस ओलिटोरियस. या स्पेसीजचं गुणधर्म काय, द प्लांट्स आर टॉल. या स्पेसीजचं उंच झाड जातं. फायबर लस्टरस विथ गुड क्वालिटी. फायबर कसं असतं, लस्टरस असतं आणि गुड क्वालिटी असतं. कारण याचा वापर मग हाय क्वालिटी, म्हणजे जे काही बॅग वगैरे तयार करण्यासाठी, ज्याला धागा कसा असायला पाहिजे, सॉफ्ट लागतं आणि अट्रॅक्टिव्ह तयार करण्यासाठी, तरी ओलिटोरियसचं फायबर वापरलं जातं. इट कॅनॉट बी ग्रोन इन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. हे कोणत्याही हवामानामध्ये येत नाही, स्पेशल हवामान पाहिजे. त्याचं विरुद्धार्थ आहे की नाही. तिथं आपण डॉर्फ म्हटलं, इथं टॉल आहे. तिथं आपण लस्टरस म्हटलं आणि लो क्वालिटी म्हटलं, इथं लेस लस्टरस म्हटलं, इथं लस्टरस आहे आणि गुड क्वालिटी आहे, तिथं लो क्वालिटी होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपण कॅप्सुलरीजमध्ये, की कोणत्याही हवामानामध्ये येतं, इथं येत नाही. इट कॅनॉट बी ग्रोन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. नेक्स्ट, इट कॅनॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन, हिन्स ग्रोन ऑन हाय लँड एरिया ओनली. तर हे जे स्पेसीज आहेत ओलिटोरियस, हे पाण्यामध्ये येत नाही, म्हणून खोलगट भागामध्ये घ्यायचं नाही, उंच ठिकाणामध्ये घ्यायचं जिथं पाणी साचत नाही, असं या ओलिटोरियसचं गुणधर्म आहे, कॅरेक्टर आहे. याची व्हेरायटी जी आहे ओलिटोरियसपासनं लक्षात ठेवायचं, O620 O632 ह्या जाती आहेत ओलिटोरियसच्या. आलं लक्षात बाळांनो. तर हे आहे ओलिटोरियसचं झाड. हे उंच जातं, कुठं जातं, उंच जातं. आणि कुठं घेतलेलं आहे बघा, उंच ठिकाणी घेतले, पाण्यामध्ये घेतलं का नाही, असं उंच ठिकाणी घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आहे ना खान्स क्रॉप अकॅडमी तुमच्या सेवेशी उपलब्ध आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित मेडिकलची तयारी करा आणि 20-25 मिनटं बघत राहा आणि टेन्शन घ्यायचं नाही. आपण रेकॉर्ड बुकसुद्धा तयार केलेलं आहे, प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक. तर आपण थेरी विथ प्रॅक्टिकल सुरू करणार आहोत. चिंता करू नका. मार्केटमध्ये क्रॉप सायन्स याचं प्रॅक्टिकल मॅन्युअल उपलब्ध झालेलं आहे. आनंदाची बातमी आहे. तर 15 दिवस आपलं गॅप झालेला आहे, काही कारणास्तव हे रेकॉर्ड बुक वगैरे तयार करण्यामध्ये आणि काही घरचे काम असल्या कारणाने थोडं गॅप झालेलं आहे. आता आपण रेग्युलरली आपण यूट्यूबवर तुमचं लेक्चर घेऊया. सिलेबस संपवणारच, प्रॅक्टिकली संपवणार. तर निश्चिंत रहा. थँक्स. जय जवान जय किसान.